नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. केंद्रातील सरकारनं 16 आणि 17 मार्च रोजी संसदेमध्ये विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून 131व्या घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला. मात्र विरोधी पक्षांनी विरोध दर्शवून हा प्रस्ताव नामंजूर केला. या प्रस्तावाच्या आडून सरकारला मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा डाव होता असं सांगून काँग्रेसने महिला आरक्षणाला विरोध केला असा फेक नेरेटिव्ह पसरवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टी करत असल्याचा थेट आरोप नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज परभणी शहरामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून खासदार रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसने या बिलाला का विरोध केला याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. वास्तविक पाहता 2023 मध्येच हे महिला आरक्षणाचे बिल पारित करण्यात आले होते. 544 लोकसभेतील खासदारांची संख्या गृहीत धरून त्याची अंमलबजावणी होणे हे गरजेचे होते. मात्र तसे झालेले नाही. येत्या काही दिवसामध्ये 4 राज्यामध्ये निवडणुका होत आहेत. या बिलामुळे त्या निवडणुकांमध्ये प्रभाव पडेल असा भाजपचा अंदाज होता. मात्र तसे झाले नाही असे सांगून खरे आरक्षण हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळातच काँग्रेसने दिले असे ते म्हणाले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं 33% आरक्षण का जाहीर केलं नाही असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. 131व्या घटना दुरुस्तीमध्ये पुनर्रचना करण्याचे नमूद करण्यात आले आहे, पण हे करताना आधी जनगणना करणं आवश्यक आहे. मात्र तसे झालेले नाही. काँग्रेसची भूमिका ही महिला धोरणाविरुद्ध आहे, मतदारसंघाच्या पुनर्रचना विरोधी आहे असा अपप्रचार भाजपाकडून सातत्याने करण्यात येत आहे. काँग्रेस महिला विरोधी असल्याचा फेक नेरेटिव्ह देखील पसरविण्याचे षडयंत्र भाजपा करत आहे असा आरोप खासदार चव्हाण यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुराणी, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यामिरे, माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक भगवान वाघमारे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक नदीम इनामदार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, नगरसेवक गुलमीर खान, अमोल जाधव, नागसेन भेरजे, सुहास पंडित आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. परभणी महानगरपालिकेतील मूलभूत सोयी सुविधांसह अन्य विकास कामांच्या निधीतील 25% महानगरपालिकेचा हिस्सा देखील आता शासन भरणार आहे. नगर विकास खात्याने या प्रक्रियेला मंजुरी दिली असून उपमहापौर गणेश सुरेशदादा देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. महापालिकेअंतर्गत मूलभूत सोयी सुविधांसह अन्य विकास योजनेअंतर्गत मंजूर कामासाठी महानगरपालिकेच्या 25% हिस्सा देखील आता शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत क आणि ड वर्ग महापालिका क्षेत्राकरता राज्य शासनाचा 75% आणि महापालिकेचा 25% हिस्सा हा निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार परभणी शहर महापालिका क्षेत्रात या योजनेअंतर्गत विकास कामांना शासनाचा 75% हिस्सा मंजूर झाला आहे. परंतु महापालिकेसमोर उर्वरित 25% हिस्साचा वाटा उचलणं देखील अशक्यप्राय ठरत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर गणेश सुरेशदादा देशमुख यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत परभणी महापालिकेची आर्थिक स्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली. मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांकरता महापालिकेला 25% हिस्सा भरणं देखील शक्य नाही हे निदर्शनास आणून देण्यात आलं. नगर विकास विभागानं सातत्यानं पत्रव्यवहार करत महापालिकेचा 25% हिस्सा शासन स्तरावर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील गणेश देशमुख यांनी केली होती. नगर विकास खात्याने याची दखल घेत या संदर्भातला आदेश काढून याला मंजुरी दिली असून योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी 100% राज्य शासन भरेल असं नमूद करण्यात आलं आहे. या दरम्यान शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल उपमहापौर गणेश देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत पूर्वतयारीला वेग देण्यात आला असून
खत आणि इतर कृषी निविष्ठांच्या विक्रेत्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, तसेच खतांचा काळा बाजार, गैरवापर आणि साठेबाजीला आळा बसावा या उद्देशानं ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान विविध अनियमितता आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागाने ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एप्रिल, मे, सप्टेंबर या कालावधीत 98,300 मेट्रिक टन खताचं आवंटन आयुक्तालयाकडून मंजूर करण्यात आलं आहे. त्यापैकी आज अखेर जिल्ह्यात 47,808 मेट्रिक टन खत साठा उपलब्ध असून तो जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुरेसा असल्याचे कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कछवे यांनी यावेळी दिला आहे. परभणी शहर महापालिकेच्या वतीनं स्थायी समिती सभापती पदासाठी सौ प्रतिमा अतुल सरोदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. याची घोषणा 24 एप्रिल रोजी होणार आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती अ सभापती पदासाठी रईस खान सरफराज खान, प्रभाग समिती ब साठी खान मुस्तिदिक खान, नुरुल्ला खान, प्रभाग समिती क साठी तबस्सुम वसीम शेख, समाज कल्याण सभापती पदासाठी प्राध्यापक राजेश रणखांबे, महिला आणि बाल कल्याण सभापती अश्विनी अमोल जाधव, स्थापत्य समिती सायरा बेगम, अलिमुद्दीन काजी, वैद्यकीय आणि आरोग्य सभापती अबोली अनिल कांबळे, शहर सुधार समिती शुभांगी शुभम काष्टे, माध्यमिक आणि पूर्व माध्यमिक आणि तांत्रिक समिती सभापती शमदा बेगम सय्यद इलाही, विधी समिती सभापतीपदी रुखसाना बेगम अब्दुल हमीद जहागीरदार यांचे आज 22 रोजी अर्ज दाखल करण्यात आले. सकाळी 10 ते सायंकाळी 5:45 या वेळेत नगर सचिव विकास रत्नपर्खे यांच्याकडे सभापतीसाठीचे अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, गटनेते दिलीप ठाकूर यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दिवंगत कादंबरीकार भारत काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी प्रसिद्ध समीक्षक तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र साळुंके हे मराठी कादंबरी आकलन आणि अवलोकन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. कादंबरी हा वाङ्मय प्रकार समजून घेताना हे या व्याख्यानाचं सूत्र राहणार आहे. वसमत रस्त्यावरील दत्तधाम जवळच्या जीवन संस्कार विद्यालयात सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.